मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे परफेक्ट साडीला पिको फॉल कसा करावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। साडीला फॉल लावण्या अगोदर हा फॉल आपल्याला पूर्ण असं धुवून घ्यावा लागतो। लक्षात ठेवायचा ही नेहमी पद्धत। जर आपण तसाच साडीला फॉल लावला तर झोळ आल्यासारखं होतं बघा। त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायची, आणला फॉल तर धुवून घेत जा, त्याची पूर्ण अशी खळ निघून जाते, म्हणजे आकसला जातो थोडासा। नंतर प्रेस करून घ्या आणि मग काय करायचं, प्रेस करून झाल्याच्या नंतर ही बाजू, ही ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा। आता इथे काय करा, बऱ्याच वेळा हा कपडा इथे क्रॉसमध्ये असतो, त्यासाठी असं पकडायचं आणि एका लाईनीमध्ये करून घ्या। एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यावं लागतं। हे पहा, इथे मी क्रॉस कपडा आहे, बघू शकता कमी जास्त आहे, म्हणून मी एका लाईनीमध्ये सर्वात आधी कपडा कट करून घ्यावा लागतो। ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा, म्हणजे लावायला सुद्धा सोपा जातो फॉल। आता इथे बघू शकता हा नेसता पदर आहे। कट कशी करायची, बऱ्याच वेळा साडी खूप अशी क्रॉसमध्ये असते, फक्त नेटची साडी असते ना, ती अशा पद्धतीने कट करू नका, ती फरशीवर ठेवा आणि एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा। नेहमी ही पद्धत लक्षात ठेवत जा। अशा साड्या असतात ना, हे पहा थोडीशी क्रॉस असल्यामुळे काय करायचं, हे पहा इथून पकडा, हे पहा कट करून घेतलं मी एवढं। आता फक्त तुम्हाला इथे ओढून घ्यायचं आहे, एका लाईनीमध्ये होऊन जातं। हे पहा लक्षात ठेवायचा नेहमी ही पद्धत। हे पहा एवढं आपल्या इथे क्रॉसमध्ये आहे, म्हणजे कमी जास्त आहे, लक्षात ठेवायचा नेहमी ही पद्धत। आता बघू शकता इथे आल्याच्या नंतर हे पहा असं सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यावं लागतं। लक्षात ठेवायचा ही नेहमी पद्धत। साडी एकदम अशी आपली इथे सरळ लाईनीमध्ये कट होऊन जाते, पण नेटची जर साडी असेल ना, अशी कट करत जाऊ नका, फरशीवर ठेवायची। फरशीवर ठेवून एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा पट्टीच्या वापराने तुम्ही एक लाईन ओढून घेऊ शकता, मग सरळ कट करून घ्यायची आहे। ते पद्धत लक्षात ठेवायची आहे नेहमी। बघू शकता एकदम अशी सरळ लाईनीमध्ये कट होऊन गेलेली आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नेहमी वापरायला विसरू नका। बघू शकता एवढा कपडा आपला इथे क्रॉसमध्ये निघालेला आहे। ह्या बाजूला कमी आहे, बघू शकता इथे कमी आहे, आणि ह्या सुद्धा बाजूला कमी, फक्त एवढा जेवढा आपला क्रॉसमध्ये कपडा इथे थोडासा जास्त निघालेला आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नेहमी वापरत जा। बऱ्याच वेळा प्रश्न पडतो पिको किती वरती ठेवायचा, म्हणजे पिको सुद्धा आपल्या इथे गोल आकारामध्ये व्यवस्थित आला पाहिजे। कपडा कशा पद्धतीने पकडावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आता इथे बघू शकता 2 वरती ठेवायचं, तुम्हाला इथे परफेक्ट पिको होऊन जातो, आणि लहान सुद्धा होऊन जातो, आणि नाजूक मध्ये सुद्धा होऊन जातो परफेक्ट। मी सुद्धा परफेक्ट हीच पद्धत वापरत असते, त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मी सांगितलेलं आहे। 2 वरती ठेवायचा, हा बाण आहे ना आपला, 2 वरती ठेवा, म्हणजे परफेक्ट तुमचा ह्याच्यामध्ये पिको होणार आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये कधीही कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। आता ही साडी आहे, ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा, आणि ह्या बाजूची ही सुईची बाजू आहे। आता नेहमी काय करत जा, पिको करताना उलट बाजूने करत जा। हे पहा ही आपली उलट बाजू आहे, लक्षात येतं लगेच आपल्या। आता इथे काय करायचं, सर्वात आधी कपडा कसा पकडायचा, म्हणजे साडीचा कपडा हे पहा असं पकडायचं, उभं पकडावं लागतं। इथे सर्वात आधी हे पहा उभा कपडा पकडायचा, एकदम असं सोपं आहे, बघू शकता हे पहा अशा पद्धतीने। फक्त एकसारखं पकडायला फक्त विसरू नका, उभा कपडा पकडावा लागतो, तेव्हा तुमचा पिको इथे असा परफेक्ट होणार आहे। आणि एकसारखा पकडा, म्हणजे काय होईल, तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पिको करून घ्यायचं आहे, आणि पदराकडची बाजू सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्या आणि पिको करून घ्यावा लागतो। हे पहा अशा पद्धतीने कपडा फक्त एकसारखा पकडावा लागतो, म्हणजे तुमचा पिको सुद्धा एकदम असं परफेक्ट येणार आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा हे पहा असं पकडायचं उभं, आता इथे असं फिरून घ्यायचं थोडंसं, आणि ते नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा। बऱ्याच तिथेच आपण सोडून देतो, तिथे कधी सोडायचं नसतं, परत एकदा डबल पूर्ण बंद करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत। आता बऱ्याच वेळा काय होतं, इथे जर आपण कपडा सोडून दिला, तिथून ते निघत निघत जातं वरच्या बाजूला, ती पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा। आता ह्या बाजूला इथून आपण सुरुवात केली होती ना, आता ही बाजू ह्या पद्धतीने घ्या। हे पहा इकडे पकडलं मी, आता धागा आहे माझा थोडासा मी कट करून टाकते। आता इथून सुरुवात करा, हा कपडा सुद्धा असा उभा पकडायचा। हे झालं व्यवस्थित, परत एकदा डबल पूर्ण पॅक करून घ्यायचं।
म्हणजे ते निघणार सुद्धा नाही, आपलं पिको सुद्धा एकदम असं परफेक्ट येऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आणि धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यावे लागतात, ते लक्षात ठेवायचं. बघू शकता इथे एकदम परफेक्ट आपल्या इथे पिको सुद्धा आलेला आहे. तुम्हाला नाही ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा ह्या बाजूला तुम्हाला धागे निघलेले दिसणार नाहीयेत. तुम्ही ना ही पद्धत नेहमी वापरत जा. हे पहा एकसारखं सुद्धा आपल्या इथे आलेलं आहे, बघू शकता. आता तुम्ही पदराकडची बाजू सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यावी लागते. आता इथे आपल्याला साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे. बघू शकता ही आपली सुईची बाजू आहे आणि आतली उलट बाजू आहे आणि हा आपला नेस्ता पदर आहे, लक्षात ठेवत जा. हे पहा खालच्या बाजूला जोडून घ्या. हे पहा ही उलट बाजू आहे. आता अशा पद्धतीने पकडायची, लक्षात ठेवत जा. ही उलट बाजू असं बघत जा कपडा. आता फॉल लावणे अगोदर एवढा साडीचा कपडा प्लेन मध्ये सोडून द्या. हे पहा मार्किंग करून घेतलं. बऱ्याच वेळा साडी लांबीला कमी असते, तुम्ही ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. साडी लांबीला जास्त असली तरी सुद्धा ही परफेक्ट पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता किती अंतर भरते ते मी बघते. 7 इंच भरते, मग 7 इंच त्या बाजूला प्लेन सोडून द्या. लक्षात ठेवत जा, वहीमध्ये लिहून ठेवा किती सोडून द्यायचं. 7 इंच सोडून द्यावं लागतं, लक्षात ठेवत जा. आता इथे काय करायचं, फॉलची सुद्धा उलट आणि सुईची बाजू बघून घेत जा. हे पहा या बाजूला धागा आहे, थोडीशी घडी करून शिलाई दिलेली आहे, बघू शकता. ह्या सुद्धा बाजूला आलेला आहे, बघू शकता. आता ही बाजू नेहमी आतल्या बाजूला करायची, शिलाई दिलेली बाजू आणि ही सुद्धा शिलाई दिलेली बाजू आतल्या बाजूला करायची. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे काय करायचं, नेहमी अर्धा इंच असं घडी करून घ्यावं लागतं. हे अशा पद्धतीने घडी करून घ्या आणि आपण आत्ताच जे मार्किंग केलं ना त्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे पहा लक्ष देऊन बघा. आता इथं काय करायचं, थोडंसं बंद करून घ्या, पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे पटकन निघत नाहीये. ही पद्धत नेहमी वापरत जा. हे पहा बघू शकता, पूर्ण बंद करून झालेला आहे. आता इथे बघू शकता साडीचा कपडाचा सरळ पकडा आणि फॉलचा सुद्धा कपडा सरळ. हे पहा असं पकडलं, ज्या पद्धतीने आपण मागाशी पिको केला ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडावं लागेल, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे खालच्या सुद्धा बाजूला इथे तुमचा पिको असा गोलमध्ये येणार आहे, कधीही निघत नाही, परफेक्ट आणि पॅक होऊन जातो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा असं पकडायचं, दोन्ही सुद्धा फक्त एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. म्हणजे ना काय होईल, तुमचं जास्त जाड सुद्धा होणार नाही, एकदम व्यवस्थित आणि नाजूक मध्ये इथे सुद्धा तुमचा परफेक्ट पिको होणार आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. बघू शकता दिसायला सुद्धा एकदम असं परफेक्ट दिसेल आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे तुम्हाला हे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडून असं उभं पकडायचं, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीने आणि पूर्ण पिको तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे. कितीही तुमच्या साड्या असू द्यात, पटकन होणारी ही सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. हे पहा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आपल्या इथे आलेलं आहे. आता पूर्ण आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे. इथे आपण फॉल जोडत जोडत आलेलो आहे. आता इथे काय करायचं, हे पहा असं घडी करून घ्या, अर्धा इंच पकडायचं आणि असं सरळ पकडा. हे पहा अशा पद्धतीने, आणि तिथे सोडून देऊ नका, थोडंसं पुढेपर्यंत घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा थोडंसं पुढे घ्यावं लागतं, तिथे सोडून देऊ नका, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं तिथून निघत जातं ह्या बाजूला. ती पद्धत लक्षात ठेवत जा. 3 किंवा 3.5 इंच किंवा 4 इंचापर्यंत थोडंसं पुढे शिलाई देत यायचं आहे, पिको म्हणजे पिको करत करत, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता इथे आपल्याला हात शिलाई कशा पद्धतीने करावी लागते, हे पहा परफेक्ट आलेलं आहे आणि ह्या बाजूला तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे, त्यासाठी इथे मी 2 पदरी दोरा सुईमध्ये ओवून घेतला आणि पूर्ण इथे पॅक करून घ्या. आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, इथून सुरुवात करायची कडेपासून, हे अशा पद्धतीने, आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं. साडीचा कपडा पकडून पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे पटकन निघत नाहीये. हे पहा पूर्ण पॅक करून घेतलं. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं, म्हणजे इथे सुद्धा पटकन निघत नाहीये.
आणि पिको सुद्धा करताना तिथून सुरुवात करताना पूर्ण पॅक करून घेत जा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आता इथे बघू शकता थोडंसं आपण घडी करून घेतलं होतं ना, हे पहा एका लाईनीमध्ये पकडा, एका लाईनीमध्ये सरळ पकडायचं, हे पहा अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये सरळ. आता इथून तुम्ही हात शिलाई करायला सुरुवात करा आणि नाजूक नाजूक करा. हे पहा अशा पद्धतीने नाजूक नाजूक आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यावी लागते. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडंच अंतर ठेवा, जास्त मोठी सुद्धा करू नका. हे पहा अशा पद्धतीने फक्त खालचा सुद्धा साडीचा कपडा सापडला पाहिजे. आता इथे काय करायचं, हे पहा दोरा सावकाशमध्ये असा ओढून घ्या, गुड्या पडू द्यायच्या नाहीयेत. हे पहा सावकाशमध्ये दोरा ओढून घ्यायचा. हे पहा आणि पूर्ण एकदा परत एकदा म्हणजे लक्ष देऊन बघा, परत एकदा असं प्लेन करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे कधी गुढी पडणार नाही, ते लक्षात ठेवायचं. आणि आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण फॉल जोडतो असं गुड्या पडल्यासारखं होतं बघा, त्यासाठी ही पद्धत सोपी आहे. असं परत एकदा प्लेन करून घ्यावं लागतं. इथे मी पूर्ण कपडा असा प्लेन करून घेतला, बघू शकता. आता ही सुद्धा बाजू बऱ्याच वेळा काय होतं, मग ह्या बाजूला सुद्धा असं गुड्या पडल्यासारखं होतं. मग हा सुद्धा कपडा पूर्ण असा आपोआप वरच्या बाजूला केला नाही, ह्या बाजूला प्लेनमध्ये, मग हा सुद्धा कपडा असा प्लेनमध्ये होऊन जातो, म्हणजे गुड्या पडत नाहीत, ते लक्षात ठेवत जा. ह्या साडीला बऱ्याच वेळा आपण फॉल जर लावलं ना, गुड्या पडल्यासारखं होतं बघा, मग ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. हे पहा आता हे झालं बरोबर. आता ही बाजू त्याच पद्धतीने हे पहा इथून सुरुवात करायची आहे. अंतर फक्त थोडं थोडं ठेवावं लागेल तुम्हाला, आणि खालचा सुद्धा साडीचा कपडा सापडला पाहिजे. फक्त इथे एका हाताने असं प्लेन करत करत घ्या. शक्यतो साडीला फॉल लावताना फॉल धुवून वापरायचा आणि प्रेस करून घ्यावा लागतो, म्हणजे फॉल सुद्धा लावायला म्हणजे जोडायला सोपं पडतं त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने एकदम अशी सोपी पद्धत आहे. अंतर फक्त थोडंसं ठेवा, खालचा सुद्धा साडीचा कपडा आपला सापडला पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित होऊन जातं, कधीही गुड्या पडणार नाहीत. फक्त हा कपडा सुद्धा प्लेन आहे का, फॉलचा साडीचा कपडा सुद्धा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे बघू शकता सावकाशमध्ये ओढून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि काय करायचं, हे सुद्धा आपलं प्लेनमध्ये आहे, मग हा सुद्धा कपडा इथे असा प्लेनमध्ये करून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. काय होतं, अजिबात गुड्या पडत नाहीत पूर्ण कपडा प्लेन केल्यामुळे. आता इथे सुद्धा बघू शकता, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. हे पहा अंतर फक्त थोडंसं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही ताटावरती सुद्धा करू शकता, कोण कोण पाटावरती करतं. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. बघू शकता हे पहा अशा पद्धती मी ताटावरती करत असते, मला त्या पद्धतीने सोपं पडतं. इथे सुद्धा तुमची गुढी पडणार नाही. आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला बघू शकता. हे पहा आत्ताच आपण इथे हात शिलाई करून घेतली, इथून सुरुवात केली. हे पहा ह्या बाजूला बघू शकता किती नाजूक सुद्धा झालेले आहे, कोणाला वाटणार सुद्धा नाही आपण तिथे हात शिलाई केलेली आहे म्हणूनसाठी. हे पहा बघू शकता, अंतर फक्त थोडंसं ठेवा आणि कधीही तुम्हाला ह्याच्यामध्ये गुढी सुद्धा पडलेले दिसणार नाही. फक्त दोरा असा प्लेन करून घ्यायचा. आता तुम्हाला इथे मी थोडंसं करून दाखवते आणखी, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येणार ही पद्धत आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे काय होईल तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. असं सरळमध्ये करून घ्यायचं, गुढी पडू द्यायची नाही. फक्त एकदा तुमचा सराव झाला ना नक्की जमेल, म्हणजे साड्यासुद्धा आपल्या पटपट होऊन जातात. आणि काठपदर साडीसुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने, किंवा साधी साडी असू द्यात, कोणत्याही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात. हे पहा अशा पद्धतीने अंतर फक्त थोडंसं ठेवायचं. आता धागा ओढून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये, फक्त जास्त खेचायचा नसतो. आलं लक्षात. हे पहा आता पूर्ण असं प्लेन करून घ्या. हे पहा अशा पद्धत व्यवस्थित झालं. इथे सुद्धा व्यवस्थित कपडा झालेला आहे. इथे फक्त गुढी पडली नाही पाहिजे, इथे सुद्धा आपली गुढी नाही पडली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. शक्यतो ह्या साड्यांना अशा गुड्या पडल्यासारखं होतं. बघू शकता इथपर्यंत केलं ना आपण. बघू शकता आता ही बाजू. हे पहा कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. इथून तुम्हाला मी कडेपासून करून दाखवलेलं आहे. बघू शकता. हे पहा इथे शिलाई आहे आपली. हे पहा इथपर्यंत कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्हाला एकदम कडेपर्यंत ह्याच पद्धतीने पूर्ण हात शिलाई करून घ्यायची आहे. इथे सुद्धा व्यवस्थित अशी घडी करून घ्या. आणि त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला जी पद्धत सांगितली तीच पद्धत तुम्ही नक्की वापरत जा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या पुढे कोणतीही साडी असू द्या तरीही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. एवढं अंतर सोडून द्या, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि जर साडी कमी असेल तर तुम्ही इथे थोडंसं अजून कमी घ्या. हे पहा
एवढं अंतर ठेवा. आज मी तुम्हाला साडीला फॉल कसा जोडून घ्यायचा असतो, साडी सरळ कशी कट करावी लागते, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली, किंवा हातशिलाई कशी करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.